हॅलो, हाय. मी योगिता. स्वागत करते तुमचं आपल्या या चॅनलमध्ये, जिथे आपण फॅशन, ब्युटी अँड लाईफस्टाईलवरती खूप छान-छान असे डी-आय-वाय सांगतो. आज तर मी तुम्हाला माझ्या केसांसाठी एक इतका मॅजिकल मी एक मास्क तयार केला आहे. तो मला तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. तुम्ही बघू शकता केसांमध्ये माझ्या जी इतकी चमक आली होती, ती अमेझिंग होती. आजकाल थंडीमुळे केसांमध्ये जरा ड्रायनेस आल्यासारखा वाटतो. आपल्या स्कॅल्पमध्ये तुम्हाला कोंडाही जाणवत असेल, इचिंग वाटत असेल, तर त्याच्यावरती खूप छान असा मी एक मास्क तयार केला आहे. तो मास्क तुम्ही लावून बघा. तुमच्या केसांवरती एक नवीन जीव आल्यासारखं तुम्हाला वाटेल. शाईन तर तुम्ही बघू शकता कशी शाईन आलेली आहे आणि केस इतके स्मूथ झाले होते, की तुम्ही वारंवार केसांमधून हात फिरवल्याशिवाय राहूच शकत नाहीये. नक्की हा मास्क तुम्ही ट्राय करून बघा. आपल्याला हेअर मास्कची का गरज असते? स्पा करताना आपले स्कॅल्प खूप छान डीपली स्वच्छ होते. त्याच्यामुळे आपल्या इथे जे डॅन्ड्रफ किंवा डस्ट जमलेली असते, ती सगळी डस्ट निघून जाते. डस्ट निघून गेल्यामुळे केस खूप छान असे क्लीन होतात. याच्यासाठी मी वापरलेलं आहे 2 चमचे दही. याच दह्यांमध्ये मी 2 चमचे मेथीदाणे टाकलेले आहे. मेथीदाणे आणि दही इतकं छान कॉम्बिनेशन आहे, की ज्याच्यामुळे तुमचे केस मजबूत तर होतीलच मेथ्यांमुळे, पण दहीमुळे केसांवरती इतकी छान शाईन आणि मॉइश्चर जमा होईल, की तुमच्या केसांना चमक तुम्ही बघतच राहाल. रात्रभर ह्यांना छान असं मुरवत ठेवायचं आहे, की त्याचे जे बेनिफिट्स आहेत मेथीदाण्याचे ते दह्यामध्ये पूर्णतः उतरतील. तुम्ही बघू शकता मेथीदाणे खूप छान असे फुललेले आहेत. सेकंड मी याच्यामध्ये घेतलेले आहे फ्लॅक्सीड आणि तांदळाचं पीठ. फ्लॅक्सीडचं आपण जेल करून घेणार आहोत आणि तांदळाच्या पिठाची आपण एक क्रीम टाईपमध्ये बनवणार आहोत. एक अंडा घेतलेला आहे, एक ॲलोवेरा जेलचं पान घेतलेलं आहे आणि व्हिटॅमिनची कॅप्सूलसुद्धा घेतलेली आहे पुढे, ते मी दाखवेलच. तर आता आपण सुरुवात करूया. आधी मी ॲलोवेराचा जेल काढून घेणार आहे. साईडचे जे काटे आहेत ते काढून घ्या आणि ॲलोवेराच्या मध्ये जो गाभा असतो तो छान क्लीन करून या मिक्सरमध्ये टाकून द्या. दह्याच्या आणि जे मेथीचं आपण मिक्सर केलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून द्या, म्हणजे तोपर्यंत त्याचे गुणधर्म छानपैकी या दह्यामध्ये सुद्धा उतरतील. ॲलोवेरा जेलमध्ये असणारे प्रॉपर्टीज आपले केस खूप सिल्की, स्मूथ आणि शाईन करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात. तुम्ही ॲलोवेरा जेल नुसत्या दह्यामध्ये टाकूनही लावू शकता. आता आपण फ्लॅक्सीडचं जेल बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी प्युरिफाईड वॉटर घेतलेलं आहे. चांगलं पाणी घ्या. बोरिंगचं वगैरे घेऊ नका, ज्याने केस डॅमेज होतील. त्याच्यात 2 चमचे मी फ्लॅक्सीड टाकलं आहे. छान उकळवा. अगदी 2 ते 3 मिनिटामध्येच त्याचं जेल तुम्हाला तयार होताना दिसेल. थोडंसं पातळ असतानाच तुम्ही हे गाळून घ्या, कारण नंतर ते जर थंड झालं तर गाळणं खूप कठीण होऊन जातं. तुम्ही बघू शकता ह्याचं किती छान जेल तयार झालेलं आहे. अगदी मार्केट बेस असं तयार झालेलं आहे जेल. ह्याचा उपयोग आपल्याला खूप छान आपल्या केसांमध्ये होणार आहे. सेकंड मी बनवणार आहे एक राईस क्रीम. त्याच्यासाठी मी पुन्हा 2 प्युरिफाय वॉटर घेतलेलं आहे आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ अगदी लो फ्लेमवरती तुम्ही फक्त असं हलवत राहा. अगदी 2 ते 3 मिनिटामध्येच ही बघा अशी क्रीम तयार होऊन जाते. तुम्हाला वाटणारच नाही की हे तांदळाचं पीठ आहे. अगदी क्रीमी कन्सिस्टन्सी होऊन जाते याची. आपल्याला नॅचरली एक हेअर स्पा क्रीम मिळाली आहे. ह्याला एका मी मिक्सी जारमध्ये काढून घेतलेला आहे. मिक्सी जारमध्ये काढून घ्या आणि नंतर थंड झाल्यानंतर बाकीचे आपण इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. तर याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. हे थंड झाल्यानंतर मी व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल टाकलेल्या आहेत. व्हिटॅमिन ई आपल्या केसांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असते. तसेच ॲलोवेरा जेल टाकला आहे. जेल थंड झाल्यामुळे स्टिक्की झालेलं आहे. पण या जेलमुळे आपले केस इतके स्मूथ आणि सिल्की होतात, की तुम्ही जेव्हा वापराल तेव्हाच तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर मी दही, मेथीदाणे आणि ॲलोवेरा जेलचं जे मिक्सचर बनवलं आहे ते टाकलेलं आहे. मी याच्यामध्ये एक अख्खं अंड टाकलेलं आहे. तुम्ही अख्खं अंडच वापरा, कारण त्याच्याने खूप छान असा बेनिफिट होतो. आपल्याला पूर्णपणे प्रोटीन्स मिळतात केसांना. केसांचा वास येतो असं बऱ्याच जणांना वाटतं,
तसं काही होत नाही. केस आपण स्वच्छ धुवून घेऊ शकतो. मस्त मिक्सरमध्ये काढून घ्या, गाळून घ्या. त्याच्यानंतर केस आधी त्याच्यातला जो टँगल्स आहे ते रिमूव्ह करून घ्या आणि नंतर स्टेप बाय स्टेप ही जी प्रोसेस आहे ती रिपीट करा. पूर्ण मुळांपासून केसांची लेंथ आणि केसांची टिप इथपर्यंत हा मास्क पूर्णपणे केसांना लावून घ्या. त्याचे पूर्ण बेनिफिट्स आपल्या मुळांनाही मिळणार आहेत, लेंथमध्येही मिळणार आहे आणि टिपला सुद्धा मिळणार आहे. या मास्कमध्ये आपण जे जे काही इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत, ॲलोवेरा जेल, दही, फ्लॅक्सीडचं जेल, या सगळ्यांमुळे आपल्या केसांना जे काही पोषण मिळणार आहे ते तर आहेच. केस आपले खूप छान मजबूतही होणार आहेत, सिल्की स्मूथही होणार आहेत. म्हणजे एकाच वेळेला आपण केसांना बरंच काही देत आहोत. या प्रकारे लावून केस तुम्ही बांधून ठेवून द्या. 1 ते 1.5 तासानंतर केस छान धुवून घ्या शॅम्पूने. हा पॅक तुम्ही महिन्यातून एकदा तरी नक्कीच करून बघा. तुम्हाला आवडल्यानंतर तुम्ही नेहमीच कराल. या हिवाळ्यामध्ये तुमचे केस सिल्की स्मूथ आणि डॅन्ड्रफ फ्री राहण्यासाठी हा पॅक खरंच खूप छान ठरणार आहे. नक्की वापरून बघा आणि हा पूर्ण हिवाळा तुमच्या केसांमध्ये अशीच नवीन जीव तुम्हाला दिसणार आहे. नक्की ट्राय करा आणि नक्की मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसा वाटला आहे. आणि जर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत राहील. तुम्हालाही जर कोणत्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे. पुन्हा भेटू.